बारामती लोकसभा मतदारसंघ मध्ये दौंड तालुका व शहर हे महत्त्वाचं मानलं जातं. तर आज आपण दौंड शहरामध्ये आहोत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड शहर अध्यक्ष गुरमुख नारंग हे अजित पवार गटाचे असून त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर आपण काय सांगाल या लोकसभेमध्ये आपली भूमिका काय असेल? मी राष्ट्रवादी काँग्रेसचा दौंड शहराचा अध्यक्ष नात्याने पक्षाचं परिपूर्ण काम करणार, हाऊस टू हाऊस जाणार. आमच्या पक्षाची भूमिका काय आहे, भूमिका लोकांना समजून सांगणार आहे. विकासाची दृष्टी आहे, विकासाचे दृष्टिकोन सगळं आम्ही मतदारापुढे जाऊन सांगणार. मागील काही वर्षात दौंड तालुक्याचा विकास झाला आहे का? आपण पाहतो की विकास तर होत असतो. लोकसंख्येच्या मानाने दौंड शहराचा विकास काय झालेला नाहीये. आम्हाला जेवढं अपेक्षित मतदारांना आहे तेवढं काय झाले नाही. खूप आता नगरपालिकेचं कामगारांचे निवास पडलेले आहे, कितीतरी वर्षापासून पडलेले आहे. कितीतरी वेळा आम्ही मागणी केलेली आहे, अद्याप ते होत नाही. दौंडला चांगलं गार्डन नाही, चांगलं क्रीडांगण नाही, खूप आहे. छोटी छोटी शहरातली रस्ते आहेत. आणि विशेष करून तर खासदार ज्या पक्षाचा असावा त्याच पक्षाचा आमदार असावा, त्याच पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष मेजॉरिटीमध्ये असावा, तरच एक कार्यकर्त्यांची साखळी वरपासून खालपर्यंत निर्माण होईल आणि त्याच्यानंतरच या शहराचा तालुक्याचा विकास होऊ शकतो. निवडून येणाऱ्या खासदाराकडून आपण काय अपेक्षा करताय? असं आहे, आता आपण पाहिलं की आदरणीय अजितदादा पवार साहेब एक विकास पुरुष म्हणून त्यांची या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिका आहे. हजरजबाबी आणि मतदारांनी किंवा नागरिकांनी जी मागणी केली असेल किंवा कार्यकर्त्यांची मागणी केली असेल, हा सूर्य हा जयद्र, समोरासमोर अधिकाऱ्याला बोलवणे कामाला दिशा देणे, त्याच अपेक्षेने आम्ही सुमेधाताई वहिनींचा प्रचार करणारे. हीच भूमिका आम्ही समाजापुढे जाऊन सांगणार आहे की विकास पुरुष याच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहराचा जर विकास करायचा असेल तर आदरणीय सुमेधाताई वहिनी यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं, हे आव्हान आम्ही दौंड शहराच्या मतदारांना करणार. दौंड शहराचा विकास करायचा असेल तर अजित पवार यांच्या विचाराचे खासदार निवडून द्यावे, असं दौंड शहर अध्यक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे अध्यक्ष गुरमुख नारंग यांनी व्यक्त केले आहे. कॅमेरा पर्सन रोहित वाडळेसह मी संतोष जाधव, टॉक इंडिया दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.